सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन, विश्रामबाग चौकापासून मॅरेथॉनला सुरुवात, मोठ्या संख्येने स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी। छत्रपती संभाजीनगरच्या प्रसाद देशपांडेचा फ्रान्समध्ये अनुभवावर आधारलेल्या शिक्षण पद्धतीचा प्रयोग यशस्वी, प्रसाद देशपांडेवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव। उजनी धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई, उजनीच्या 16 दरवाजातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर तिरंग्याचे रंग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 23,72,00,000चे नुकसान, तर पुरामध्ये वाहून गेल्यानं तसंच अंगावर वीज कोसळल्यानं 4 व्यक्तींचा मृत्यू। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये भात शेतीचं सर्वाधिक नुकसान। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील केर गावात हत्तींकडून भात शेतीची नासधूस, वनविभागानं हत्तींचा बंदोबस्त करावा आणि नुकसानाचे पंचनामे करावे, ग्रामस्थांची मागणी। तळकोकणात माळरानावर रंगीबेरंगी फुलांचा बहर, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजू पिवळ्या सोनकी फुलांनी सजल्या। अहमदनगरमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ, सध्या शहरामध्ये डेंग्यूचे 15 रुग्ण। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्य विभाग सतर्क, प्रत्येक प्रभागात धूर फवारणी, स्वच्छतेकडेही लक्ष। भाईंदरमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा जेलमध्ये मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती। हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट, भूस्खलन आणि पुरामुळे अनेक रस्ते बंद। मुसळधार पावसानं हरिद्वारच्या चिला नदीला पूर, अनेक भागात वीज पुरवठा खंडित, दूरसंचार सेवा देखील विस्कळीत। छत्तीसगडच्या SECL कोरबा गेवरा खाणीमध्ये पावसाचा कहर, खडकाळ माती पाण्याबरोबर खाणीपर्यंत पोहोचल्यानं अनेक यंत्र गाळात अडकली, कोळसा उत्पादनावर मोठा परिणाम। कोलकात्याच्या RJ कार राज्य सरकारी रुग्णालयामध्ये एका डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या, एका आरोपीला पोलिसांकडून अटक, बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीमध्ये 2 जवान शहीद तर 1 जवान जखमी, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कराकडून शोधमोहीम सुरू। मणिपूरमध्ये लष्कर तैनात करण्याच्या निर्णयाविरोधात कुकी जो विद्यार्थी संघटनेचा दिल्लीमध्ये विरोध करत निदर्शनं, भारतीय लष्कराऐवजी आसाम रायफल्स तैनात करण्याची मागणी। रशियाच्या दिशेने जाणारे लष्करी ड्रोन पाडल्याचा बेलारूसचा दावा, हवाई दलाच्या संरक्षण यंत्रणेनं कारवाई केल्याची बेलारूसच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।